शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचे कृषी ज्ञान मराठी या आपल्या शेतीविषयक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकाचे सर्वाधिक उत्पन्न देणारे असे काही सुधारित वाण बघणार आहोत, ज्यांचं की गेल्या वर्षी शेतकरी मित्रांना खूप चांगलं असं उत्पन्न मिळालं. हे सर्व वाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणारे आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तरी पण तुम्ही या वाणांची निवड करून पेरणी करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही वाणाचा जाहिरात हेतू मी हा व्हिडिओ बनवत नाहीये. गेल्या वर्षी शेतकरी मित्रांचा या वाणांबद्दल जो अनुभव राहिला तो अनुभव मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पहिल्यांदाच माझा आवाज ऐकत असाल तर चॅनलला तिथे सबस्क्राईब करून घ्या. बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, कारण की सोयाबीनच्या नियोजनासंबंधित संपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तिथे रेग्युलर अपलोड होणार आहेत. तर मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरू करूयात. मित्रांनो सोयाबीन पिकाचा पहिला जो वाण आहे तो आहे KDS 992, ज्याला की आपण फुले दुर्वा म्हणून पण ओळखतो. या वाणाचं नाव तुम्ही भरपूर वेळेस ऐकलं असेल. शेतकऱ्यांमध्ये खूप प्रचलित असा हा वाण आहे. या वाणाला साधारणतः 100 ते 105 दिवसांचा कालावधी लागतो आणि याचं एकरी उत्पन्न गेल्या वर्षी शेतकरी मित्रांना 10 ते 12 क्विंटलपर्यंत आलेलं आहे. ही फांद्या करणारी जात आहे मित्रांनो, त्यामुळे ज्यावेळेस आपण या वाणाची पेरणी करतो त्यावेळेस 2 ओळीमधलं अंतर आपल्याला जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून यांच्या फांद्या पसरायला जागा मिळेल, शेंगा पण चांगल्या परिपक्व होण्यासाठी मदत होईल. या वाणामध्ये तांबेरा रोगास प्रतिकारक क्षमता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा वाण खूप लवकर येणारा देखील नाहीये आणि खूप उशीर येणारा देखील नाहीये आणि काढणीला थोडा उशीर जरी झाला तरी लवकर न फुटणाऱ्या ज्या शेंगा असतात त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये तिथं कमी प्रमाणात घट होते. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो वाण आहे KDS 726, ज्याला की आपण फुले संगम म्हणून पण ओळखतो. या वाणाला 100 ते 110 दिवस लागतात. हा उशीर येणारा वाण आहे मित्रांनो. या वाणामध्ये तांबेरा आणि जीवाणूजन्य ठिपके या रोगांना प्रतिकारक क्षमता आहे, त्यामुळे या वाणाचा जर तुम्ही वापर केला तर तुमचा रासायनिक औषधांचा खर्च नक्कीच कमी होईल. गेल्या वर्षी या वाणाचं उत्पन्न शेतकऱ्यांना 10 ते 15 क्विंटल प्रति एकर असं भेटलंय आणि यावर्षी पण इतकंच उत्पन्न हा वाण नक्कीच देईल. त्यानंतर मित्रांनो तिसरा जो वाण आहे KDS 753, ज्याला आपण फुले किमया म्हणून पण ओळखतो. या वाणाचं सोयाबीन 95 ते 100 दिवसात तयार होतं आणि तांबेरा व जीवाणूजन्य ठिपके या रोगास प्रतिकारक क्षमता या वाणामध्ये आहे. ही फांद्या करणारी जात आहे मित्रांनो, त्यामुळे या वाणाची देखील पेरणी करतेवेळी आपल्याला 2 ओळीमधलं अंतर जास्त ठेवायचंय. गेल्या वर्षी शेतकरी मित्रांना या वाणाचं 10 ते 12 क्विंटल प्रति एकर असं उत्पन्न मिळालं आणि काढणीला जरी उशीर झाला तरी पण लवकर न फुटणाऱ्या शेंगा या वाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर मित्रांनो चौथा जो वाण आहे JS 335, शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त मागणी असणारा हा वाण आहे. 95 ते 100 दिवसाचा कालावधी या वाणाचा आहे. या वाणामध्ये आपल्याला जीवाणूजन्य ठिपके रोगास प्रतिकार क्षमता मिळते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चालणारा हा वाण आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या कोणत्याही भागामध्ये तुम्ही या वाणाची लागवड करू शकता. या वाणाचं सरासरी उत्पन्न गेल्या वर्षी 10 ते 11 क्विंटल शेतकरी मित्रांना मिळालेलं आहे. काढणीला जरी उशीर झाला तरी लवकर न फुटणारे शेंगा याचे असतात. त्यानंतर मित्रांनो पाचवा जो वाण आहे MAUS 612, 95 ते 100 दिवसात येणारा वाण आहे. हा देखील एक लवकर येणारा वाण आहे मित्रांनो. मुळकूज आणि खोडकूज रोगाला मध्यम प्रतिकारक क्षमता यामध्ये आहे. तसंच जीवाणूजन्य ठिपके या रोगाला चांगल्या प्रकारे प्रतिकारक क्षमता या वाणामध्ये आहे. या वाणाच्या एका शेंगमध्ये 2 ते 3 दाणे असतात आणि काढणीला उशीर जरी झाला तरी लवकर न फुटणारी शेंग या वाणामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आणि गेल्या वर्षी शेतकरी मित्रांना या वाणाचं 8 ते 12 क्विंटल प्रति एकरी असं उत्पन्न मिळालं. मी सांगितलेल्या या 5 वाणापैकी जर वाण उपलब्ध नाही झाले तर काय हरकत नाही मित्रांनो, अजून पण बाजारात असे खूप चांगले वाण आहेत. जसं JS 9305 आहे, JS 9560 आहे, MAUS 725, TS 228, त्याला की आपण फुले कल्याणी म्हणून पण ओळखतो. असे पण भरपूर चांगली वाण आहेत ज्यांचा पण तुम्ही वापर करू शकता. आणि लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही पिकाचं उत्पन्न हे फक्त त्याच्या बियाण्यावरती ठरत नसतं, तर शेतकरी कशा प्रकारे नियोजन करतो यावरती पण ठरत असतं. तर शेतकऱ्याच्या या नियोजनामध्ये खत नियोजन, फवारणी नियोजन, पाणी नियोजन, त्यानंतर शेतकऱ्याची जमीन कशी आहे, पीक करतेवेळी वातावरण कसं राहिलं, या सर्व घटकांवरती पिकाचं उत्पन्न अवलंबून असतं. त्यामुळे मित्रांनो असं समजू नका मी जास्त उत्पन्न देणाऱ्या वाणाची निवड केली म्हणून आता माझं उत्पन्न डबलच निघल. चांगलं उत्पन्न घेण्यासाठी योग्य वेळेची निवड करणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि पुढे त्या पिकाचं नियोजन करणं पण तेवढंच गरजेचं असतं. तर मित्रांनो हे काही सोयाबीन पिकाचे सुधारित वाण होते. यावर्षी तुम्ही कोणता सोयाबीनचा वाण पेरणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा आणि इंस्टाग्रामला मला अजून फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या. आणि शेवटी मित्रांनो खरीप हंगामाच्या सर्व शेतकरी मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.